नुकत्याच पार पडलेल्या परभणी महानगरपालिका निवडणुकीमध्ये एक निकाल हा अत्यंत राज्यभर गाजला, जो होता प्रभाग क्रमांक 1 मधील अ मधला, ज्यामध्ये पोस्टल वोट जेव्हा मोजणी झाले त्यामध्ये एका मतानं उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे व्यंकट डाळे यांना विजयी करण्यात आला आणि भाजपचे जे उमेदवार होते प्रसाद नागरे यांचा पराभव झाला। याचबरोबर प्रभाग क्रमांक 1 मधील ड चं सुद्धा मतदान केंद्राचा प्रॉब्लेम आहे। या दोनही उमेदवारांनी प्रभाग क्रमांक 1 मधली निवडणूक प्रक्रिया पुन्हा घ्यावी यासाठी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली, न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली। नेमकं त्यांचं म्हणणं काय? आपल्यासोबत पराभूत उमेदवार बबलू नागरे आहेत। मला सांगा, नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? न्यायालयात याचिका तुम्ही काय दाखल केली? मी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आणि न्यायालयाकडे तक्रार केलेली आहे की ही जी प्रक्रिया निवडणूक आयुक्तांनी जी राबवलेली आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत आहे। पहिलं तर टपाली मतदान जे आहे ते गव्हर्नमेंट जॉब आणि जे निवडणुकीच्या ठिकाणी ज्यांना ड्युटी आहे अशांना पोस्टल मतदान करण्यात येते, पण तिथं अशी मोठ्या प्रमाणात तफावत आढळली की त्यांच्याकडे एक साधा पेपर सुद्धा नाही आणि त्यांना पोस्टल मतदान इश्यू करण्यात आलेले आहे। तर त्यावर माझा आक्षेप आहे। आणि अजून एक त्याच्यामध्ये असा गोंधळ आला की साधा किराणा शॉपवर जो काम करतो त्याला सुद्धा पोस्टल मतदानाचा अधिकार दिलाय। तर त्याचा सुद्धा मी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांचं सुद्धा प्रतिज्ञापत्र सुद्धा इथं घेतलेलं आहे, शपथपत्र, की त्यांनी स्वतःहून सांगितलंय की मी मतदान तुम्हालाच करायला आलेलो आहे आणि मी तुमच्या प्रचारात फिरलोय। आणि हे मी ज्यावेळेस पोस्टल बूथवर ज्यावेळेस मतदान करायला गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुझं पीबी यादीवर त्यांना दाखवलं की पोस्टल बॅलेट आहे, तर तुम्हाला मतदान करता येणार नाही। त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आले। आणि दुसरा विषय असा आहे की आता पार पडलेल्या जिल्हा नगर परिषद ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये जिंतूर आणि वसमत या दोन ठिकाणी माझ्या विरोधक जे आहे त्याच्या घरच्या लोकांनी तिथं सुद्धा मतदान केले आणि इथं सुद्धा मतदान केलेलं आहे। त्याचे सुद्धा मी पुरावे न्यायालयाकडे दिलेले आहेत। त्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे की जो माझा विरोधक आहे त्याचे 2 बूथवर नाव आहे, तर त्यांनी एक बी रघुनाथ कॉलेजला सुद्धा मतदान केलंय, डहाळे सकाराम बालाजी, आणि अजून त्यांनी प्रभावती स्कूलला सुद्धा त्यांनी मतदान केलेले। तर असे 2 ठिकाणी त्यांनी मतदान केले। एका व्यक्तीला 2 मतदानाचा अधिकार कसा मिळतो हा मोठा प्रश्न आहे। मग निवडणूक आयोग काय करत होतं? आणि हे जे पोस्टल बॅलेट मतदान आहे ह्याची मी पूर्ण यादी काढली महानगरपालिकेकडून। ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत आहे। याच्यामध्ये कर्मचाऱ्यांना साधा एक पेपर सुद्धा जोडता आलेला नाहीये की तुम्हाला याच्यामध्ये जे कर्मचारी नाहीत अशाच नाव आहेत असं म्हणणं आहे का तुमचं? हा, तसंच। मग आता तुम्ही न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडे काय मागणी केलेली? निवडणूक प्रक्रिया पुन्हा नव्यानं घेण्यात यावी आणि न्याय आम्हाला स्वतः मिळायला पाहिजे। तुमचं ड मधला काय नेमका विषय? तुम्ही काय न्यायालयात याचिका दाखल केली? आम्ही न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केली की बाबा माझ्या समोरील जो उमेदवार होता काँग्रेसचा, तर त्यांचं बेलेश्वरी इन्स्टिट्यूट आणि वरद प्राथमिक विद्यालय या ठिकाणी बूथ देऊ नका, कारण का त्या ठिकाणचा जो उमेदवार आहे त्याचे आई ते स्वतः त्या संस्थेचा सचिव, अध्यक्ष, कुटुंबातले व्यक्ती आहेत। तसं न करता निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणीच बूथ दिलं आणि त्या भागातील मतदारावर दबाव येऊन त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना मतदान झाले। ही सुद्धा आमच्या आता निदर्शनास आलंय, ती सुद्धा आम्ही तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली। आणि दुसरं म्हणजे माझ्या जोड क्रमांक 4 मध्ये तफावत। आता हा जोड क्रमांक 4 माझा निकालपत्रक दिले, एकाच दिवशी मला अधिकाऱ्यांनी पत्र दिले, त्याच्यामध्ये 246 मतं हे गायब आहेत। एका पत्रिकेमध्ये 246 मतं दाखवत आहेत आणि एका पत्रिकेमध्ये नंतर वाढ करून दिलेली। याच्यावरून मी सांगतो की जिल्हा निवडणूक अधिकारी जे आहेत हे पूर्ण पुढच्या यंत्रणेला मॅनेज होते, त्याच्यामुळेच आम्हाला असा म्हणजे आमचा जो सहयोग म्हणजे माझे जो प्रभाग क्रमांक 1 मधील माझे मित्र आहेत एक मताने पराभूत झालेत, यांच्या सगळ्या गलतन कारभारामुळे आम्हाला तो रिझल्ट समोर जावं लागलं। आम्ही दोघांनी मिळून न्यायालयामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांना लेखी अर्ज दिलाय, परत निवडणूक प्रक्रिया घ्या, आणि न्यायालयामध्ये सुद्धा याचिका दाखल केली की परत या प्रभाग क्रमांक 1 ची निवडणूक प्रक्रिया घेण्यात यावी। एकूणच बघायला गेलं तर अत्यंत गंभीर प्रकार जे आहे ते या सर्व त्यांच्या पुराव्यामधून दिसून येतं। त्यामुळे आता न्यायालय आणि निवडणूक आयोग यांच्या या मागणीवर काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।